निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। पोल्ट्री व्यावसायिक संकटात शासनाच्या अटी व शर्ती नियम पाळून देखील पोल्ट्री व्यावसायिकांना हाकनाहक त्रास। पोल्ट्री धारकांचे लाखोंचे नुकसान। आधीच कर्जबाजारी असणाऱ्या या पोल्ट्री व्यावसायिकावर कर्ज फेडण्याचं नवं संकट। शासनानं योग्य न्याय देण्याची पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी। सविस्तर वृत्त असं की संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बिरेवाडी गावातील पोल्ट्री व्यवसायावर मोठं संकट निर्माण झाले। मागील 4 दिवसांपासून संतोष गळंगे हा व्यक्ती पोल्ट्री व्यावसायिक विरोधात विविध आरोप करत आमरण उपोषण करत आहे। उपोषणकर्त्यांनी अस्वच्छतेचं कारण पुढे करत उपोषण सुरू केलं। उपोषणाचा आजचा 4था दिवस। प्रशासनानं उपोषणकर्त्यांसह पोल्ट्री व्यावसायिकांना न्याय द्यावा अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिक अमोल गळंगे यांनी केली आहे। पोल्ट्री व्यावसायिक यांनी आपला खुलासा देताना म्हटलं की माझी पोल्ट्री ही अधिकृतपणे मी चालवत आहे, परंतु उपोषणकर्ते माझी बदनामी करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करत आहेत। यावर अमोल गळंगे यांनी आरोप केला आहे की हा वाद भावकीचा तसेच रस्त्याचा असल्यानं तो रोष धरून उपोषणकर्ते मला जाणून-बुजून त्रास देत आहेत। मी अमोल जनार्दन गळंगे, राहणार बिरेवाडी, आज असा उल्लेख करीत आहे की जो उपोषणकर्ता आमच्या पोल्ट्री विरोधात बसलेला आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। कारण की आम्ही जी पोल्ट्री बांधली त्या पोल्ट्रीचं आमच्याकडे 2012 पासून नोंद आहे एका पोल्ट्रीची, तर दुसऱ्या पोल्ट्रीची 2017 पासून नोंद आहे। दोन्ही पोल्ट्रींचे आमच्याकडे NOC असून तो आज आमच्या विरोधात माशा आणि दुर्गंधी पसरत असा आरोप करतोय। पण जे आम्ही पोल्ट्री बांधली ह्या पोल्ट्रीला आज 14 वर्षे पूर्ण झाले। तो जो राहायला आला त्याला 2 वर्ष झाले आणि त्याला हे शासनाचं 1500 फुटाचं अंतर माहीत असून त्याने पोल्ट्रीजवळ वस्ती बांधलीच का, हा आमचा त्याला प्रश्न आहे। ज्यावेळेस आम्ही पोल्ट्री बांधली त्यावेळेस तिथं कोणत्याही प्रकारची वस्ती नव्हती आणि तो जो राहत होता ती वस्ती 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावर ढुमके वस्ती तो राहत होता आणि मुद्दाम हे आम्हाला टार्गेट करण्यासाठी तो तिथं येऊन आतापर्यंत कोणीही आमच्या विरोधात तक्रारही केली नाही आणि कोणीही आजारी पडलं नाही। त्यांनी तसे रिपोर्ट दाखवा 14 वर्षामध्ये। आम्ही स्वतःही तिथंच राहतो। असं काही तुम्ही केलंय का की आजारी पडलं नाही, तुम्ही जे म्हणताय का कोणी आजारी पडलं नाही, असं काही मेडिकल रिपोर्ट घेतलाय का संबंधित दवाखान्याचा किंवा काय? नाही, दवाखान्याचा रिपोर्ट आम्ही तोही घेतलाय, त्याचाही शासनाचा आमच्याकडे तो अहवाल आहे का ह्या माशांमुळे कोणत्याही प्रकारचा आजारी पडला नाही, तोही अहवाल आमच्याकडे आहे। आणि हा जो उपोषणकर्ता आहे त्याला जाण्यासाठी भावकीचा जो रस्ता होता तो भावकीचा रस्ता 2 महिन्यापूर्वी त्यांनी बंद केला भावकीनी आणि त्याचा राग धरून तो आज आमच्या पोल्ट्रीला टार्गेट करू राहिला आहे। कारण की गावात भरपूर पोल्ट्री 20-25 पोल्ट्री असून तो आमच्याच पोल्ट्रीला टार्गेट करू राहिला आहे का तुमच्याचमुळे मासे होतात, दुर्गंधी होतात। पण तसं काही नाही, आमच्याकडे सोस खड्डा आहे, त्याचे पुरावे आहे, माशांची उपाययोजना पण आमच्याकडे आहे। आम्ही स्वतःही तिथेच राहतो। याच्या घरामध्ये जी दुर्गंधी आहे ही त्याच्या परिवारामुळे आहे। त्याची लहान मुलं सकाळी विष्ठा केल्यानंतर संध्याकाळी धुवायला जातात, त्यामुळेही माशा वाढतात। त्याच्या पोल्ट्रीत आमच्या पोल्ट्रीमध्ये जी उपाययोजना आहे त्याच्यापेक्षा दुर्गंधी त्याच्या घरामध्ये जास्त आहे, त्याच्यामुळे माशांचा प्रादुर्भाव त्याच्या घरातच वाढतो। आमच्या घरामध्ये आम्ही पोल्ट्रीला खेटून 10 फूट अंतरावर असतोय तरी घरामध्ये कोणत्याही प्रकारची माशी नाही। प्रशासनाने कधीही येऊन चेकिंग करावी का याच्या घरामध्ये माशा किती, त्याच्या घरामध्ये माशा किती, हे प्रशासनाने पाहिलं पाहिजे। आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांच्याच घरातले अस्वच्छता जी आहे त्यामुळे ही माशी होती। हो, बरोबर। परंतु यांचं जे घर आहे या घरामध्ये स्वच्छतागृह नाहीत का, म्हणजे जसं काय टॉयलेट, बाथरूम? यांचं जे स्वच्छतागृह आहे त्या स्वच्छतागृहाच्या समोर यांचं स्वयंपाकाचं हे आहे, ते स्वयंपाक करतात ते, आणि पाणी जे आहे ते उघड्यावरती आहे, त्याच पाण्याचा वापर करून ते स्वयंपाक बनवतात, तेच खातात। आणि आजारी पडल्यानंतर ते आतापर्यंत तर आजारी पडलेच नाही, पण आता ते आरोप करतात आजारी पडल्याचे, आणि आजारी पडले त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही का आमच्या माशांमुळेच हा आजार झाला, असा कोणताही त्यांच्याकडे पुरावा नाही। पोल्ट्रीला माशी होती थोड्याफार प्रमाणात, हो, परंतु ही माशी जास्त प्रमाणात होऊ नये किंवा तिच्यापासून रोगराई होऊ नये यासाठी तुम्ही काही नियम पाळता? आम्ही त्यासाठी शेडमध्ये टोकऱ्या लावून त्याच्यावरती पावडर टाकून त्या माशा तिथेच मरतात, तेही आमच्याकडे आहे का माशा मरतात की नाही मरतात। आम्ही पोल्ट्रीच्या बाहेर माशी जाऊनच देत नाही। ज्यावेळेस पोल्ट्रीच्या बाहेर माशी जात नाही त्यावेळेस ती आमच्याही घरात येत नाही। मग याच्या घरात माशी येते कुठून, ही त्याची स्वतःचीच दुर्गंधी आहे, ही प्रशासनाने चेक केलं पाहिजे। जेव्हा पक्षी मरतो, आता एवढे मोठे पक्षी, किती पक्ष्यांची शेड आहे तुमची? आमची 12,000 पक्ष्यांची पोल्ट्री। 12,000 पक्ष्यांची। तर या 12,000 पक्ष्यांमध्ये मर ही होत असते? हो, मर होते ना, पक्षी मरतात। तर ही मर तुम्ही कुठं टाकता? ह्या मरीसाठी आमच्याकडे सोस खड्डा आहे, त्या सोस खड्ड्यामध्ये ती मर पूर्णपणे सडून जाते, त्याच्यामध्ये युरिया टाकलं त्याचं ते पाणी पण होऊन जातो। तो खड्डा आतापर्यंत अजूनही भरलेला नाही, एक भरला होता तो आम्ही पूर्णपणे गाडून दुसरा नवीन खड्डा घेतला आणि आता त्या खड्ड्याचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यातच आता ती विल्हेवाट आम्ही लावतोय।
आता जो विषय जो आहे तुमची जी शेड आहे, आता उपोषण करताचा आजचा 4था दिवस आहे. हो. उपोषण करण्याची परिस्थिती पण हलाखीची झालेली आहे. या संदर्भामध्ये तुम्ही संबंधित प्रशासनाला म्हणजे प्रांत असेल, तहसीलदार असेल, यांच्या पुढे तुम्ही काही सांगितलं का? खुलासा दिलाय का? आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलं का उपोषणकर्त्याच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यांचं पूर्णपणे आम्ही पालन केलेलं आहे. तुम्ही स्थानिक चौकशी त्यांनी केलेली आहे. त्यांनी सरळ घरी येऊन पण सांगितले बाबा यांची पूर्णपणे स्वच्छता आहे, यांचे सोसखड्डे पण आहे सगळं असून पण त्यांनी हे पोल्ट्रीचं टार्गेट दाखवून याला जाण्यासाठी रस्ता नाही याच जास्त त्याला ते दुःख झालेलं आहे. आणि हा भावकीमध्ये गावकीमध्ये याच्या संघ कुणीच गोड नाही, कुणीच व्यवस्थित या संघ बोलत नाही. मग याच्या ह्या वागणी पाहिजे त्या भावकीने त्याचा रस्ता बंद करून टाकला आणि तो त्या रस्त्याचं आमच्यावर हे करून राहिला. म्हणजे रस्ता दुसऱ्याने बंद केला आणि त्रास तुम्हाला दिला. हो, रस्ता दुसऱ्याने बंद केला आणि टार्गेट त्यांनी आम्हाला केले पोल्ट्रीवाल्यांना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का हा जो वाद आहे हा त्या भावकीच्या वादामुळे तुमच्या पोल्ट्रीच्या मुळा उठलाय? भावकीच्या वादामुळेच आमच्या पोल्ट्रीच्या मुळावर उठलाय. कारण की आमच्या पोल्ट्रीच्या शेजारी दुसरी ही पोल्ट्री 500 फुटा अंतरावर आहे. तिचा उल्लेख न करता याने आमच्याच पोल्ट्रीचा उल्लेख केला. एक पोल्ट्री माझी गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे, तिचाही त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला. म्हणजे हा फक्त पोल्ट्रीवाला आम्हाला टार्गेट करून राहिलाय. शेजारच्या पोल्ट्रीचा कोणताही उल्लेख न करता त्यांनी फक्त आमच्याच पोल्ट्रीचा उल्लेख करून टार्गेट करून राहिला. तुमच्या बिरेवाडी हद्दीमध्ये अजून अशा बऱ्याच पोल्ट्री आहेत, बरोबर? त्या पोल्ट्रीला कोणी त्रास देत नाही? नाही, त्या पोल्ट्रीचं कुणीही म्हणजे तक्रार मुळात करतच नाही, पण याला रस्ता नसल्यामुळे हा टार्गेट करून राहिलाय. याचा तुम्हाला त्रास जाणून बुजून हा त्रास देऊ राहिला. याचा 2 महिन्यापासून जसा रस्ता बंद झालाय, हा 2 महिन्यापासून जुने व्हिडिओ टाकून त्याचा आंबे पिळून ठेवतो, त्याच्यावरच्या माशा तो दाखवतो, तेच व्हिडिओ एडिट करून तो आता वार थरला दाखवून आमची बदनामी करून राहिलाय. आता यानंतरचं तुमचं काय धोरण? नाही, याच्यानंतर सर्व पोल्ट्रीवाल्यांनी याची दखल घेतली पाहिजे का हे जाणून बुजून पोल्ट्रीवाला टार्गेट करून राहिले. ह्या पोल्ट्रीवाल्यांनी सर्वांनी संघटित होऊन यावरती एक मताने काही विचार करून पुढची संघटना तयार करून हे व्यवस्थित केलं पाहिजे. पोल्ट्री व्यवसाय हा 100% हा कुठलाही 2 नंबरचा धंदा नाही. पोल्ट्री व्यवसाय हा नक्कीच माणसाच्या पोटात फुकून चिकन प्रत्येक जण खातो. ती एक जीवनावश्यक वस्तू बनलेली पोल्ट्री. आणि असं कुणी गृहीत पण धरू नये की बाबा पोल्ट्री व्यवसाय हा अनधिकृत आहे किंवा मग आता नाही. आता हा व्यवसाय असा आहे की हा शेतीपूरक व्यवसाय आहे. शेतीला वारंवार बाजार नसतात. ज्यावेळेस पिकतं त्यावेळेस बाजार नसतात, ज्यावेळेस पिकत नाही त्यावेळेस बाजार असतात. मग हा शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे आम्हाला त्याच्यावरची आमची उपजीविका ही पोल्ट्रीवरच आहे. आणि आतापर्यंत 13 वर्षापासून आम्ही जे पोल्ट्री आमची प्रगती केली ही प्रगती त्याला देखवत नाही. त्याला ते आता जड जाऊ राहिलं. म्हणजे एवढी प्रगती चालली, मग आपण कुठेतरी आडकुठी घातली पाहिजे, कुठेतरी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या अनुषंगाने तो उपोषणाला बसलेला आहे. काय तुम्ही संदेश देशाला आता आमच्या मार्फत उपोषण करताना उपोषण सोडलं पाहिजे का जे आहे ते तुम्ही नियमाप्रमाणे आता पोल्ट्री चालवणार आहात? नाही, आमचं तर असं म्हणणं आहे ग्रामपंचायतीने त्यावर एक समिती नेमावा. समितीने 10-15 दिवसाला पोल्ट्रीवाल्यांना भेट द्यावा. मलाही द्यावा, गावातल्या सर्वांनाच द्यावा. ज्यांचा अर्ज येईल त्यांनाही द्यावा. पण त्यांची स्वच्छता आहे की नाही याचा अहवाल त्यांनी परत त्या समोरच्या जो अर्ज करतोय त्याला दाखवला पाहिजे का हे तू चुकीचं करू राहिला, त्यांची स्वच्छता असूनही तू अर्ज का करतो, तू काहीतरी टार्गेट करू राहिला. शेठ, विषय असा आहे का ठीक आहे तुम्ही अधिकृतपणे हा व्यवसाय करताय, हो. पण या बाबत तुम्ही ग्रामपंचायतचा कर वगैरे भरतायत का? हो, कराबद्दल बोलायचं झालं तर आम्ही पोल्ट्री 25 ते 30 पोल्ट्री धारक आहे. ह्या पोल्ट्रीच्या जेव्हाच ग्रामपंचायतचं जे मुरुम ते टाकण्याचं काम चालू असतं गावामध्ये हे पोल्ट्रीवाल्यांच्या जेव्हा चालतं. कारण की 50% वसूल ही पोल्ट्री मार्फतच होते आणि जी 50% वसुली गावाच्या मार्फत हे लोक पट्ट्या भरतच नाही, त्यामुळे तो वसूलही होत नाही. जे गावाचं जे मुरुम टाकण्याचे प्रगतीचे जे काम आहे हे पोल्ट्रीवाल्यांच्याच आधारे चालू आहे, हेही त्यांना त्याच्यातून समजलं पाहिजे.